नमस्कार. महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक अधिनियम घेऊन येत आहे. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026. म्हणजे हिंदू देवस्थानं जी आहेत त्यांच्या ज्या जमिनी आहेत इनामी दिल्या गेलेल्या पूर्वापार आलेल्या राज्यकर्त्यांनी जी इनामं देवस्थानाला दिली होती ती इनामं आता निर्मूलन अधिनियम आपलं देवेंद्र फडणवीस सरकार घेऊन येत आहे. मग त्याचे फायदे जे सांगितले जात आहेत सरकारकडून की जमिनीची मालकीवरून जी गुंतागुंत निर्माण झालेली आहे, एकतर हिंदू देवस्थानाला स्वतंत्र असा कायदा नाही आहे आणि त्या जमिनी वहिवाटदारांच्या नावे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणून सरकार सांगते. पण खरंच देवेंद्र फडणवीस सरकारचं धोरण जसं हिंदू देवस्थानाच्या संदर्भामध्ये आहे तसंच ते इतर धर्मीयांच्या देवस्थानाच्या बद्दल सुद्धा तसंच आहे का खरंच हा स्वतंत्रपणे हिंदू देवस्थानाचा एक अधिनियम असावा म्हणून हे सरकार घेऊन येत आहे. याचे नेमके फायदे आहेत की हिंदू समाजावर दूरगामी परिणाम करणारं हे विधेयक असणार आहे. म्हणजे धर्म आणि प्रसाराची जी केंद्र असलेली देवस्थान आहे ती खरोखर आता यानं तिथली गुंतागुंत सुटणार आहे का? देवस्थानं आता देवस्थानाच्या जमिनी त्यांच्या हातून जाणार आहेत, ते कंगाल होणार आहेत. म्हणजे देव कंगाल आणि भक्त म्हणजे हे पुजारी वहिवाटदार मालामाल. आणि त्यातूनही देवेंद्र फडणवीस सरकार हा निर्णय घेत आहे म्हणजे एकंदरीतरित्या काही फायदा असल्याशिवाय तर हा निर्णय घेणार नाही. मग निश्चितच काही अर्थपूर्ण ज्याला म्हणता येईल असं काही विधेयक मांडताना काही झालं असेल का, या संदर्भामध्ये आज आपण अतिशय सखोल विवेचन पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे जसं केंद्रामध्ये 56 इंच छातीचं हिंदूंचं सरकार आहे, ते आल्यापासून 2014 पासून आपण हिंदुत्वाचा नारा अगदी आपला बुलंद झाला आहे. गर्व से को हम हिंदू आहे. आता फार म्हणजे त्यानं प्रगती झाली आहे देशाची आपल्या. त्याच प्रगतीचं पुढचं पाऊल म्हणजे आपले हे देवेंद्र फडणवीस. तसे ते फार वर्णवर्चस्वादी भूमिकेतून नेहमी बोलत असतात. त्यांच्या तोडीचा महाराष्ट्रामध्ये कोणी नाही असं त्यांना वाटत असतं नेहमी. त्यांना ते म्हणतात ना की माझ्या तोडीचा कोणीतरी घेऊन या, मी त्याच्याशी बोलेल. म्हणजे वर्णवर्चस्ववादी अहंकार मिरवणारा एक मुख्यमंत्री, राज्याचा प्रमुख म्हणजे हा देवेंद्र फडणवीस. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू देवस्थानं त्या जमिनी काढून घेण्याचा जो निर्णय सरकार घेत आहे, म्हणजे निर्णय आणखी झालेला नाही आहे, फक्त हिंदू धर्मीयांना हा विषय कळावा म्हणून आज हे आपण विश्लेषण पाहतो. कारण हे अधिनियम जे येणार आहे त्या अधिनियमामध्ये काय आहे नेमकं, तर वर्ग 2च्या आणि वर्ग 3च्या ज्या जमिनी आहेत, म्हणजे वर्ग 2च्या म्हणजे कसं असतं की ती जमीन असते देवस्थानच्या नावाची. देव म्हणजे 7/12वर मुख्य तो देव असतो. आणि वर्ग 3च्या म्हणजे पुजारी वगैरे जे मदत ज्या करतात त्या पद्धतीची ती जमीन, ती सुद्धा जमीन आणि वर्ग 2ची जमीन म्हणजे 2 आणि वर्ग 3च्या जमिनी या आपल्याला खरेदी विक्री करता येत नाहीत अथवा हस्तांतरित करता येत नाहीत. हा आपला आत्तापर्यंतचा नियम. देवेंद्र फडणवीस सरकारनं लोक म्हणतात की पेशवाईला सगळ्यात उतरती कळा म्हणजे या देशामध्ये सगळ्यात नीतिमूल्यांना झुगारून देणारं किंवा अनैतिकतेनं बरबटलेलं राज्य सत्ता कोणती होती तर पेशवाई होती असं बोललं जातं. सत्य असत्य तो ऐतिहासिक संशोधनाचा विषय आहे. पण मग त्या पेशवाईपेक्षाही अगदी खालच्या पातळीवरती देवेंद्र फडणवीसाचं सरकार गेलंय का असा प्रश्न पडायला लागतोय. मित्रांनो, एक गोष्ट विचार करून बघा, या जमिनी देवस्थानला ज्या दिल्यात हिंदू देवस्थानाला, ह्या 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत आणि त्या दिल्यात कोणी?
मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदू देवस्थानांना जमिनी इनाम दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये आदिलशहा असतील, निजामशहा असतील, त्यांनी ही इनाम पत्रकं दिलेली आहेत मंदिरांना. बरं, या मुस्लिम राज्यकर्त्यांनी या देवस्थानाची, देवाची व्यवस्थितरित्या सेवा घडावी म्हणून त्या सरकारनं ते पाऊल उचललं होतं त्या तत्कालीन जुन्या काळामध्ये. पण मुस्लिम राज्यकर्त्यांनंतर म्हणजे ह्या आदिलशाही आणि निजामशाहीनंतर औरंगजेब सत्तेवर आला होता. औरंगजेब त्यानंही या हिंदू देवस्थानाच्या जमिनीकडे वाकड्या डोळ्यानं पाहिलं नाही किंवा त्या काफिराच्या देवस्थानाच्या म्हणून त्याने काय त्या काढून घेतल्या नाही किंवा तसा अध्यादेशही त्यांनी काढला नाही, पारित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या जमिनी हिंदू देवस्थानाला ज्या होत्या तशा पूर्ववत चालू ठेवलेल्या होत्या. त्यानंतर इंग्रज सुद्धा आले. मी पेशवाई अगोदरच सांगितली म्हणून मी पेशवाई वेगळी सांगण्याची गरज नाही. त्या पेशवाईमध्ये सुद्धा या जमिनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी काढून घेतल्या नाहीत किंवा तसा त्यांनी प्रयत्न पण केला नाही. म्हणजे पेशवाई सुद्धा यापेक्षा चांगली होती, इंग्रज चांगले होते. बरं, एवढंच कशाला, आत्तापर्यंत या राज्यामध्ये अनेक काँग्रेसी सरकारं येऊन गेली. उजव्या विचारसरणीची म्हणावं तर शिवसेनेचं सरकार येऊन गेलं, पण त्यांनी सुद्धा या हिंदू देवस्थानाच्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे हिंदूंचं सरकार, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, म्हणजे क्षणाक्षणाला टिपू सुलतान असेल, अफजल खान असेल, औरंगजेब असेल, असे नसलेले विषय इतिहासातली थडगी उकरून काढतात ती भूतळ. मग ते टेंबे घेऊन नाचतात आणि हिंदुत्व मिरवतात. पण दुसरीकडे मात्र हिंदू देवस्थानाच्या जमिनी म्हणजे त्या नेमक्या आत्ता कोणाकडे आहेत? 4.5 लाख हेक्टर जमिनी काढून घेतल्या जाणार, पण त्या आत्ता कोणाकडे आहेत? सरकार म्हणतंय की 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्यांनी ज्यांनी अतिक्रमणं केली असतील, नावं लावून घेतली असतील, ती आता रेग्युलेट करणार. म्हणजे वा ती कायदेशीर ज्याच्याकडे ती त्यांच्याकडे जाण्याची सोय हे अधिनियम करणार आहे. आणि जे स्थानिक जिल्हाधिकारी आहेत ते त्यावर या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहेत. म्हणजे सरकार आता या जमिनी भोगवटदार म्हणजे जे वहिवाट करतात त्यांना देण्याचा डाव म्हणजे. पण हे कोण आहेत नेमके? यामध्ये फक्त 2 घटक आहेत. याच्यामध्ये गोरगरीब शेतकरी डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे का? अजिबात नाही. यामध्ये एक तर पुजारी वर्ग येईल आणि दुसरा म्हणजे राजकीय वरदहस्तानं म्हणजे हिंदुत्ववादी सरकारच्या आशीर्वादानं ज्यांनी ज्यांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनीवर अतिक्रमणं केली आहेत त्या लोकांना फायदा होणार. गोरगरीब शेतकऱ्यांना या गोष्टीचा काडी मात्र फायदा होणार नाही आहे. मग कशासाठी बरं हा अट्टहास? तर केवळ एकच की आपल्या आश्रयाला आपली राजकीय बगलबच्ची सदृढ व्हावी. देव कंगाल झाला तरी हरकत नाही, पण त्याचे बेगडी भक्त मात्र मालामाल झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस सरकारनं उचललेलं हे पाऊल आहे असं समजायला काहीच हरकत नाही. बरं, देवेंद्र फडणवीस हिंदू धार्जिणे हिंदू हितकर्ते आहेत का मुस्लिम? हाच निर्णय त्यांनी वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये घेतला नाही. मंगळवेढा तालुक्यामधनं जी लढाई चालू झाली की त्यांच्या सुद्धा मुस्लिम दर्गा, कब्रस्तान, अनाथालय यांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनीच्या संदर्भात मात्र देवेंद्र फडणवीसांचं धोरण हिंदू देवस्थानाच्या सारखं नाही. तिथं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय की मुस्लिम समाजाच्या जमिनी ज्या त्यांच्या हक्काच्या आहेत त्या त्यांच्याच राहाव्यात, त्या खाजगी लोकांकडे जाऊ नयेत. बरं, त्या जमिनीसुद्धा वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणी घेतलेल्या होत्या? काडी मूलधरानं एकतर मुस्लिम घटक होता आणि काही हिंदूसुद्धा होता किंवा इतर समधर्मीयसुद्धा होते. पण त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कठोर धोरण घेतलं.
की जी वक्फ बोर्डाची किंवा मुस्लिम समाजाच्या मालकीची जी जमीन आहे, तो जो लढा आहे, तो लढा मंगळवेढा तालुक्यापासून लढला गेला. तिथलच्या ज्या 750 एकर जमिनी पुन्हा परत मिळवल्या, पण महाराष्ट्रभर म्हणजे दर्गाच्या त्या मस्जिदीच्या जमिनी पूर्ववत कशा राहतील यासाठी आपल्या मायबाप देवेंद्र फडणवीस सरकारनं त्या जमिनी त्या मस्जिदीच्या कशा राहतील याची काळजी घेतली आहे. पण दुसरीकडे हिंदू देवस्थानाच्या जमिनी काढण्याचा घाट त्यांनी रचलेला आहे. त्यांनी बघा, महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक काढलं आहे. शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक वक्फ 2015 यानुसार 13 एप्रिल 2016 म्हणजे हा GR जो काढला, म्हणजे परिपत्रक जे काढलं, ते परिपत्रकानुसार आपले देवेंद्र फडणवीस सरकार मायबाप सांगतायत की राज्यातील वक्फ मालमत्ता यामध्ये मशिदी, दर्गा, कब्रस्तान, अनाथालय इत्यादी संस्थांशी संलग्न वक्फ अधिनियम 1995च्या कक्षेमध्ये येणाऱ्या स्थावर मालमत्ता, मशरूतुल खिदमत इनाम अशा जमिनीचा समावेश आहे. या संदर्भामध्ये गाव नमुना क्रमांक 712 च्या उतार्यावर यापुढे नोंद घेताना भोगवटादार सदरी फक्त आणि फक्त संबंधित वक्फ संस्थेचं नाव, त्याची नोंद घेण्यात यावी. त्याशिवाय इतर कोणाच्याही नोंदी असू नयेत. मग हिंदू देवस्थानाच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं हे धोरण का नाही? तिथे कुणी पुजारी नसावा, कुणी कुळ करणारा नसावा, कुणी अतिक्रमण केलंय म्हणूनही देवस्थानाची जमीन त्याला घेता येणार नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकार का घेत नाही? त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील राज्यातील वक्फ मालमत्तांच्या बाबतीत गाव नमुना नंबर 712 उतार्यावर इतर हक्क वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घ्यावी. म्हणजे त्या जमिनी हस्तांतरित अथवा विक्री करता येण्याच्या नाहीत, प्रतिबंधित आहेत. महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्ताच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत बघा, मुतवल्लीचे म्हणजे जे पुजारी आहेत मस्जिदीचे, दर्गाचे, मुतवल्लीचे वा इतर कोणत्याही खाजगी इसमांचे नाव अधिकार अभिलेखात नोंदविण्यात येऊ नयेत. अशी नावे आधीपासून अधिकार अभिलेखात अस्तित्वात असल्यास ती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि वक्फ अधिनियम 1995 नियमातील तरतुदीचा अवलंब करून विहित प्रक्रियेद्वारे आवश्यक तिथे सर्व हित संबंधितांना सुनावणीची संधी देऊन भोगवटादार सदरी फक्त संबंधित संस्थेचं नाव आणि सदरी वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्यात यावी. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार किती चांगल्या पद्धतीनं हा मुस्लिम समाजाच्या, मुस्लिम धर्मीयांच्या जमिनी, त्या धर्म प्रचार प्रसाराची केंद्र सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि दुसरीकडे मात्र गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणतात, आमचा DNA हिंदूंचा म्हणून सांगतं, आणि त्याच देवस्थानाच्या जमिनी देव कंगाल करायला पाहत आहे, पुजारी मालामाल करायला पाहत आहे. वर्ग 2च्या आणि वर्ग 3च्या जमिनी सरकारला एकतर विकायच्या असतील, नाहीतर त्याच्या वळचणीला असलेल्या राजकीय बगलबच्च्यांना खरेदी विक्री करायची असतील, त्या पुजाऱ्यांची पोटं भरायची असतील, हा शेतकरी हिताचा निर्णय आहे असं अजिबात वाटत नाही. आणि हे हिंदूचं सरकार आहे असं तुम्हाला तरी वाटतं का? जर वाटत असेल तर कमेंट करून जरूर सांगा. आणि या संदर्भात आपली मतं काय आहेत तेही व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.